राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईमध्ये आघाडी करून लढणार नाही. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा मोठा बॉम्ब. शिवसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही, जगताप यांचं मोठं वक्तव्य. पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवरती निधीची खैरात. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एमआयएम स्वबळावरती लढणार. मोठ्या संख्येने एमआयएमचे उमेदवार निवडून आणण्याचे इम्तियाज जलील यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. राज्यभरात आज दिवाळी पाडव्याचा उत्साह. पाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं, चांदी, गृहोपयोगी वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग. पुण्याच्या सारसबागेत आज दिवाळी पाडवा पहाट. तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी. पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमाच्या दरम्यान धक्का लागल्यामुळे 2 गटांमध्ये वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला. कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्तावरती गुळाचे सौदे सुरू. गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपयांचा भाव. ऐन दिवाळीमध्ये राज्यभर आगीच्या घटना. पुण्यामध्ये 18, नागपूरमध्ये 6 ठिकाणी आगीच्या नोंदी, तर भिवंडीमध्ये कपड्याच्या गोदामाला आणि रायगडच्या रोह्यातही मतिमंद मुलांच्या शाळेला आग. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातील आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचल्या.